मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी, धर्मवीर आनंदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी ज्या पद्धतीनं दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक येत होता, त्याचप्रमाणे आज बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या मुखातून ऐकण्यासाठी तमाम शिवसैनिक हा राज्यातून मुंबईमध्ये येत असतो। परंतु मी एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेल, कारण मराठवाडा, त्याचबरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र ह्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जी काही शेतकऱ्यांची हानी झाली त्याचा विचार करता जो आझाद मैदानावर होणारा आमचा मेळावा होता तो गोरेगावच्या नेस्को येथे आता पार पडणार आहे। आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की त्या शिवसैनिकांनी ज्या ज्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत त्याच परिसरामध्ये थांबावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करावी। ह्या शेतकऱ्यांसाठी शिंदे साहेबांनी मुंबईतून शिवसेनेच्या वतीनं जे जे काही अन्नधान्य किंवा इतर जे काही साधन सामग्री जीवनावश्यक वस्तूंचे आहेत ती पाठवलेले 26 वस्तू त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबियांना लागतात त्या वस्तू पाठवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचं वाटप करावं आणि जी काही मदत शेतकऱ्यांना हवी आहे ती मदत करावी असं आव्हान त्यांनी केलं आणि साधेपणानं नेस्कोच्या परिसरामध्ये आम्ही हा शिवसेनेचा दसरा मेळावा घेत आहोत। केशव उपाध्याय असं म्हणतात की 63 कोटी रुपये खर्च करून ठाकरेंचा दसरा मेळावा यावर्षी होतो। 9 हा आकडा त्यांना लकी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत 9 आहे। यावर्षी 63 कोटींचा दसरा मेळावा असणार आहे, तर पैशाचा एक प्रकारे पूर या दसरा मेळाव्यात येणार आहे। नाही बघा, शिवतीर्थावर होणारा मेळावा हा किती कोटीनं साजरा केला जातो याची मला कल्पना नाही, परंतु केशव उपाध्यायांना त्या बाबतीत जास्त माहिती असेल, कारण ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी काही सूचना केली असेल तर त्या मला असं वाटतं की त्यांच्या पक्षीय पातळीवर आहे। परंतु आमचा दसरा मेळावा मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी असतो आणि त्यासाठी शिवसैनिकच आपल्या खिशातून खर्च करून हा मेळावा साजरा करत असतात। यावर्षी एमएमआर क्षेत्रातल्या लोकांनाच येण्यासाठी हो, याचं कारण असं आहे की मगाशी मी म्हणालो उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ अतिवृष्टीमुळे अतिशय खराब परिस्थिती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची झालेली आहे। त्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी त्याच ठिकाणी थांबावं आणि मुंबईहून मदत शिवसेनेच्या वतीने जी काही शिंदे साहेबांनी पाठवलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांना पोहोचवावी, यासाठी ह्या मेळाव्याला कुणी येऊ नये। हा मेळावा मात्र मुंबई असू द्या, ठाणे असू द्या किंवा रायगड जिल्ह्यातील काही भाग असू द्या, या सगळ्या शिवसैनिकांच्या साक्षीनं आम्ही साजरा करणार आहोत आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार आणि त्याचबरोबर दिघे साहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांना दसऱ्याच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत। बाळासाहेबांचे विचार असं म्हटलं विरोधक म्हणून संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे भगव्या स्वतःला बाळासाहेब समजायला लागलेत, सकाळी उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे स्वतःला समजून उठतात। बाळासाहेब ठाकरे हे निर्णय कोणते आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा मोदीच्या दारात उभे राहत नव्हते। याचा अर्थ संजय राऊत साहेब स्वतःला बाळासाहेब समजत नाही। ह्या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वसामान्य शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर स्वतःला बाळासाहेबच समजतो आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, दिघे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। हे मी सुद्धा मान्य करतो की शिंदे साहेब झोपताना काय, म्हणजे उठताना काय, झोपताना सुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊनच झोपतात आणि उठल्यावर सुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊनच उठत असतात। यांच्यासारखे आम्ही आणि भगव्या शाली नाही घालायचं तर काय, यांनी ज्या पद्धतीने हिरव्या शाली पांघरल्या त्या हिरव्या शाली घेऊन आम्ही फिरायचं का? हिंदुत्वाचे विचार आहे, भगव्या शालीच्या माध्यमातूनच सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत आणि जनतेपर्यंत आम्ही तो जो बाळासाहेबांचा विचार आहे तो पोहोचवणार आहोत। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे आणि प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणली गेलेली आहे। चोर बाजारात या खूप माल विकला जातो आहे आणि त्याचप्रकारे जो पैशाचा पूर आलेला आहे तो शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये पैशाचा पूर येणार आहे असं देखील संजय राऊत म्हणतात। ही वस्तुस्थिती आहे की
महापूर बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मदतीचा पूर हा शिंदे साहेबांच्याच माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या पुराचं आम्ही समर्थन करतो. ज्या ज्या आमच्या शिवसैनिकांनी मदतीचं किट आमच्या शिंदे साहेबांना दिलं, तळागाळातला आमचा जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, गटप्रमुख सुद्धा शिंदे साहेबांकडे मदत घेऊन येतोय आणि आमची ही मदत आहे. ही मदत तुम्ही सर्वसामान्य पूरग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पोहोचवा असं आवाहन करतात आणि त्या माध्यमातून 26 जीवनावश्यक वस्तूंचे किट जे आहेत कालपासून प्रत्येक ठिकाणी न्यायला सुरुवात केली, जायला सुरुवात केली शिवसैनिकांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांना ती आता पोहोचायची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. महायुती असेल या महाविकास आघाडी अनेक वेळा दिल्लीमध्ये दिसून येतात, मात्र त्यांचं म्हणणं की दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती. अहो, तुम्ही आम्हाला काय सांगताय? महाविकास आघाडीची स्थापना झाली किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्ववादी पक्षाची आस सोडून तुम्ही ज्या पद्धतीने दिल्लीची चाटुगिरी करत होतात ती चाटुगिरी तुम्हाला चालत होती. ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नावानं लाखोल्या वाहल्या त्यांच्याबरोबर तुम्ही बाजूला मांडीला मांडी घालून बसत होतात तेव्हा तुम्हाला दिल्लीची चाटुगिरी वाटली नाही. आजही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी याच्याबरोबर युती करू का, मी याच्याबरोबर आघाडी करू का म्हणून तुम्ही दिल्लीचे उंबरटे झिंजवता. 10 वेळा तुम्हाला बोलवल्यानंतर सुद्धा मागच्या शेवटच्या लाईनीमध्ये तुम्हाला बसवलं जातं. हा अपमान सहन करता तुम्ही. बाळासाहेब असताना असा अपमान कुणी शिवसैनिकांचा सुद्धा झाला नव्हता. तो अपमान आता तुमचा होतोय. विसरताय का तुम्ही? तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? स्वतःकडे जरा एक आरसा घ्या आणि स्वतः त्या आरशामध्ये बघून तुम्ही तुमच्याबद्दलच बोलताय की का अशी जाणीव तुम्हाला होईल. मात्र त्यांना विचारलं असतं पालकमंत्री या धारावीच्या नावानंतर त्यांनी सरळ शिवराळ भाषेत शिवीगाळ केलेली आहे की तुम्ही काय मदत पोहोचली असं विचारलं असतं. तुम्ही म्हणजे सरकार संजय राऊतांची कुठलीही शिवी मला लागत नाही कारण मी माझ्या आईप्रमाणेच संजय राऊतांच्या आईवर प्रेम करतो आणि संजय राऊतांच्या आईचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. ती आता दिवाळी आलेली आहे, दर दिवाळीला ती माझ्यासाठी खास जी लाडू बनवते त्यातील बेसनाचे लाडू माझ्यासाठी ठेवत असतात. त्यामुळे त्यांनी मला तरी शिव्या देऊ नये कारण मला दिलेल्या शिव्या त्यांनाच लागतात. ठीक आहे. कोण मनसे असेल या ठाकरे गट असेल येणाऱ्या काळात आता या दसऱ्यावर युतीची डिक्लेअर होते ते मोठं मेळाव्यामध्ये अनेक मनसेली कशी जाऊ शकतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने युतीला पुढे फटका होऊ शकतो. बघा, महायुतीची काय ताकद आहे हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवार यांनी दाखवलेलं आहे. आमचे निवडून आलेले 232 आमदार आणि त्याचबरोबर 5 सहकारी अपक्ष आमदार असे 237 आमदारांचं संख्याबळ आज आमच्याकडे आहे आणि प्रचंड बहुमतानं सर्वसामान्य लोकांनी ह्या महायुतीला साथ दिलेली आहे. आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं आपलंसं केलं, लाडक्या भावांना आपलंसं केलं, ज्येष्ठ नागरिकांना आपलंसं केलं, लहान मुलांना आपलंसं केलं, असा एकमेव माणूस राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर असताना सर्वसामान्य जनतेच्या सेवेला धावून जात होता. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना जी विकासाची कामं आहे ती दाखवली आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका आम्हाला खात्री आहे की महायुतीच सगळीकडे विजयी होईल आणि महायुतीचाच भगवा सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आमचा फडकल्याशिवाय राहणार नाही. भिवंडीत मराठीची काय गरज असं अबू आझमी विचारतात माध्यमांनी. भिवंडी काय अबू आझमीचे काय बापाची आहे का? तो प्रत्येक वेळेस काही ना काही जातीय समीकरण कुठेतरी जाऊन करत असतो. कधी मुंबऱ्याला जाऊन काहीतरी बरवडतो, तिकडे भिवंडीला जाऊन काहीतरी बरवडतो. आज ही भिवंडी हा धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता. आमच्या भिवंडीतनं सुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून येत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये काही माफक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जर जाऊन भडक वक्तव्य करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं ही अबू आझमीची जुनी पद्धत आहे. परत त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये, नाहीतर त्यांना भिवंडीची जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कल्याणमध्ये गांधी इंग्लिश स्कूलनी अजब तत्वा काढलेला आहे. कपाळावर टिळा, टिकळी, हातात राखी बांधण्यावर बंदी आलेली. का वाटतं नाही, अशा पद्धतीने जर काही कुठे कारवाईचे आदेश अशा पद्धतीने जर काही कुठे होत असेल तर ते योग्य नव्हे.
ताबडतोब जिल्हा प्रशासनानं किंवा महापालिकेनं त्यावर आणि पोलिसांनी सुद्धा योग्य वेळी अशा काही संस्थांवर जर चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. धन्यवाद. शिवसेना पार्टी के मुख्य नेता और राज्य के लोकप्रिय उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब के माध्यम से हम इस साल का जो दसरा मेळावा है हम गोरेगांव के नेस्को ग्राउंड में कर रहे हैं. हमारे नेता ने आह्वान किया है सभी शिवसैनिकों को, क्योंकि पश्चिम महाराष्ट्र का कुछ भाग, उत्तर महाराष्ट्र और मराठवाड़ा और विदर्भ, इस जगह पे जो अतिवृष्टि हो गई उसकी वजह से बहुत ही किसानों की हालत खराब हो गई. तो उन्होंने वहीं पे रुकना चाहिए. शिंदे साहब के माध्यम से और शिवसेना के माध्यम से जो भी घरगुती और घर में लगने वाली चीजें हैं उसका 26 चीजों का एक पैकेट हम हर उस किसानों को पहुंचा रहे हैं जिनकी आपत्ति में इस हालत खराब हो गई है, गंभीर हो गई है. तो हमारे शिवसैनिकों को वहीं पे रहने का आदेश एकनाथ शिंदे साहब ने किया. आप तो सभी लोग जानते हैं कि शिवसेना प्रमुख आदरणीय बाला साहब ठाकरे जी के हिंदुत्व के विचार, धर्मवीर आनंदी के साहब के विचार एकनाथ शिंदे साहब के जबान से सुनने की बहुत एक साल से लोगों को प्रतीक्षा होती है. हमारे शिवसैनिक जो राज्य के कोने से आता है उनको आह्वान किया गया कि नहीं, अतिवृष्टि की वजह से बहुत सारे किसानों की हालत खराब है, तो आपको वहीं पे रुकना है, उनको मदद देना है. तो इसी तरह से हमारा इस साल का जो दसरा मेळावा है छोटा होगा, मगर हमारा जो मैसेज है शिंदे साहब का वो आम जनता तक पहुंचाया जाएगा. से कोई बाला साहब नहीं, मैं यही कहना चाहता हूं कि देखिए हमारे हर विचारों में बाला साहब ठाकरे जी के विचार है और वही विचार लेके हम आगे चलते हैं. कुछ लोग हिंदुत्व का प्रचार करते थे, बाला साहब का विचार शिवसैनिकों के पास लेके जाने की कोशिश करते थे, मगर उन लोगों ने अगर हरी चादर या हरी शाल अगर महाविकास आघाड़ी के माध्यम से अगर ले ली है तो हमें तो हमारे हिंदुत्व का विचार आगे लेके जाना पड़ेगा और भगवी शाल पहननी पड़ेगी. सर, शेवटी 2 प्रश्न. धाराशिवचा पुन्हा आता तुमचा दौरा असणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आता पुढल्याच आठवड्यामध्ये मी धाराशिवचा परत एकदा जिल्हा दौरा करणार आहोत आणि साधारणतः 8-9 तारखेला काही शालोपयोगी सामान म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या मदतीची गरज आहे, आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी मदत आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते, त्या व्यतिरिक्त जी काही मदत करता येईल ती सर्वतोपरी मदत आमच्या मराठवाड्या आणि प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मी करणार. एसटी संदर्भात निर्णय निघालाय का? भाडेवाढ करण्यात नाही, भाडेवाढ वगैरे काही झालेली नाही. एसटी महामंडळाच्या काही गेल्या अनेक वर्षापासूनच्या परंपरा असतात की काही दिवाळीच्या सुट्टीमध्ये वगैरे जे काही मोठे रूट असतात त्या रूटवर 10% अतिरिक्त चार्ज हा लावला जातो आणि त्यामुळे हे 15 दिवसासाठी ती फक्त अतिरिक्त चार्ज तो असतो. त्यामुळे ही गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची ती परंपरा आहे. त्यामुळे ती भाडेवाढ वगैरे त्याला काही असं म्हणता येणार. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.